म्हणजे सातत्याने आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते, मग गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत अनेक कार्यकर्ते या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपल्याला भाष्य करताना, लोकांना संबोधित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पण या मागच्या भूमिकांवरती अनेक राजकीय मताकारचा काही लोटांगण घालणारे लोक याच्यावरती विरोध करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण या ज्यावेळेला कायदेशीर प्रक्रियेमध्ये, लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला याच्या फिर्याद दाखल होतात, FIR ज्याला आपण म्हणतो, या संविधानाप्रमाणे FIR दाखल झाल्यानंतर हे लोक याच्यामध्ये आपल्याला काही बोलत असताना पाहायला मिळत नाही. वास्तविकता आपण जर पाहिलं तर आपल्या भिगवणमध्ये जो प्रकार मागच्या काही 2 महिन्यापूर्वी घडला, त्याच्यामध्ये आपण पाहिलं फेब्रुवारी महिन्याची जी घटना होती की भिगवणमध्ये ज्यावेळेला एक अगदी म्हणजे लहान मुलीला ते घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर तिथे एक मोठं आंदोलन, जन आंदोलन छेडण्यात आलं आणि त्याच्यामध्ये किमान 40-50 हजार लोक त्या भिगवण परिसरामध्ये जमा झालेले होते. पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं, तो आरोपी तिथनं आणला, ती मुलगी घेऊन आली. पण आरोपी आणण्याच्या अगोदर त्या मुलीचा एक व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला आणि त्यांनी सांगितलं की हिचं 19 वर्षाचं वय आणि 9 वर्षापासून त्या मुलाशी तिचे संबंध होते. म्हणजे अगदी 10 वर्षाच्या असल्यापासून तिच्यावरती मानसिकरित्या कुठेतरी हिप्नोटाईज करून त्या तिचं मन वळवणं, तिला त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन हे असा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. नंतर ती मुलगी आल्यानंतर आपण पाहिलं की काय तिच्या जबाबाने आली, तिने न्यायालयात काय सांगितलं. आणि आपण पाहिलं तर 4 दिवसापूर्वी त्या बाबतीमधले एक वेगळी FIR देखील झाली की तिला कुठेतरी धर्मांतर करण्यात आलं. तिने स्वतः FIR दाखल केली, त्याच्यामध्ये तिने सांगितलं की मला गोमांस खाण्याकरता देखील त्यांनी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, बळजबरी करण्यात आलेली होती. आणि तशाच प्रकारची जसा तर वेगवेगळा जिहाद आपल्याला पाहायला मिळतो. मग तो जिहाद पूर्वीच्या काळामध्ये आपण ऐकायचो फक्त लव्ह जिहाद होता, नंतर लँड जिहादच्या माध्यमातून ऐकायचो, टेरर फंडिंग आपण ऐकायचो आणि हे वेगवेगळे जिहाद पाहत असताना निवडणुकीच्या माध्यमातून देखील गोड जिहाद आपण पाहिला. आणि आज आपल्याला नवीन जिहाद पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यामध्ये जी घटना घडली, हा कॉर्पोरेट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला की फार उच्च शिक्षित म्हणायचं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करायचं, पण तिथे देखील काही या वेगळ्या शक्ती, जिहादी शक्ती तिथं काम करतात. तिथं शिक्षण घेतलेले काही जिहादी प्रवृत्तीचे लोक तिथं नोकरीला पाठवतात आणि तिथं त्या मुलींना, महिलांना त्यांचं शोषण करणं, त्यांना धर्मांतरा करता प्रवृत्त करणं आणि त्यांना गोमांस खायला लावणं, असे वेगवेगळे प्रकार FIRच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले. आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये ते सर्वांनी चित्र पाहिलंय की कॉर्पोरेट जिहाद हा एक नवीन जिहाद आपल्याला आता पाहायला मिळतोय. त्यामुळं नागरिकांना, आमच्या भारतवासियांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही हेच सांगत आलोय की हा जिहाद तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्तीने हा जिहाद लक्षात घेतला पाहिजे, कशा प्रकारचा जिहाद आहे, आणि याच्यावरती आपण प्रत्येक व्यक्तीने बारकाईनं आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे.